बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी झाली। बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्यात 121 मतदारसंघात मतदान होणार आहे। अधिसूचना जारी होताच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील आजपासून सुरू झाली। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत आहे, तर 18 तारखेला अर्जांची छाननी होईल। अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबर आहे। दरम्यान बिहारमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आला असून निवडणुकीच्या काळात सुमारे 8.5 लाख निवडणूक अधिकाऱ्यांना तैनात केलं जाणार आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक सामान्य निरीक्षक तैनात केला जाईल। तसंच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कमीत कमी एक मतदारसंघ संपूर्णपणे महिला अधिकारी किंवा दिव्यांग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली असेल, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत। बिहारमध्ये अद्यापही विविध राजकीय पक्षांमधला जागा वाटपाचा तिढा कायम असून हे चित्र येत्या 1-2 दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आपलं धोरण ठरवलेलं असलं तरी लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्यासोबत जागा वाटपाचं समीकरण अजून निश्चित झालेलं नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात